आपण पाहतात फिल्मी न्यूज। आत्ताच रिलीज झालेले मराठी चित्रपट गुलकंद, आता थांबायचे नाही, आतली बातमी फुटली, झापूक झुपूक, रेड 2 असे बरेचसे हिंदी आणि मराठी चित्रपट रिलीज झाले आहेत। तर आपण पाहत आहे रेड 2 या मूवीबद्दल। रेड 2 या मूवीने 4 दिवसांमध्ये जबरदस्त कमाई केली बरं का भावांनो। आवडलं आपल्याला? बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धो कमाई केली आहे। या चित्रपटामध्ये अजय देवगणने अमर पटनायक यांची भूमिका केली आहे। या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली। हा चित्रपट थिएटरवरती गर्दी करीत आहे। तसेच खलनायकाच्या भूमिकेमध्ये रितेश देशमुख आहे। रितेश देशमुख यांनी दादासाहेबांचं कॅरेक्टरला एक वेगळीच दिशा दिली आहे। हा चित्रपट मराठी प्रेक्षकांना भावला आहे। तर भावांनो, रेड 2 या मूवीला तिसऱ्या दिवशी 18 करोड तर चौथ्या दिवशी 22 करोड 23 लाख रुपयाची कमाई करून बंपर ओपनिंग या चित्रपटाला मिळाली आहे। या चित्रपटाने जाट या हिंदी मूवीला मागे टाकले आहे। तर आपण प्लीज या व्हिडिओला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करीत नाही तर बेल आयकॉनचे बटन दाबा, तरच तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार आहे। चला तर मग दुसऱ्या बातमीकडे वळूया। बॉलिवूडचा खलनायक म्हणजे दीपक शिर्के यांचा बहुचर्चित खाकी लय भारी हा मराठी चित्रपट मराठी इंडस्ट्रीमध्ये येत आहे। टायगर पांडेचा खाकी या चित्रपटामध्ये दीपक शिर्के सोबत सुनील बोरकर म्हणजेच टायगर पांडे म्हणजेच आपला पांडुरंग गोरे आपला डायरेक्टर हो, त्याची या चित्रपटामध्ये बजरंग टांगमोडे हवालदार याचीही भूमिका आहे। रविशा तेलधुने सर, संजय लोहाशे, जितेंद्र चित्ते, बाबासाहेब बत्तिशे आणि अभिनेता विलास पंडित, राजेश काळे, RRR खतरनाक म्हणजेच सूरज जाधव या सर्वांचा जबरदस्त अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा मूवी लवकरच येत आहे। खाकी लय भारी हा देशभक्तीवर चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे। नंतर हा चित्रपट किती बिझनेस करील हे आपण तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहेतच। तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।